तारखेपर्यंत राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडे जरा जास्त पावसाचा असणार आहे। ज्यांची हळद असेल कांदा असेल तर तुम्ही काय करा, आज दुपारपर्यंत झाकून घ्या। दुपारनंतर राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे सांगायचं झालं जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात पडणार आहे, कर्नाटककडे खूप पाऊस पडणार आहे, म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर कर्नाटक मान्सून पूर्व पाऊस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्या। आजच्यानं 24 दिवस पाऊस राहिलेला आहे, म्हणजे कंप्लीट 5, 6, 7 जूनच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे। म्हणजे मान्सून जवळ फक्त मान्सूनचा पाऊस यायला 24 दिवस राहिलेत, म्हणून शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यावी, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। ज्यांच्या हळदी असेल समजा पश्चिम महाराष्ट्रातल्या देखील समजा सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अहिल्यानगर, जुन्नर, सिन्नर, नाशिक, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, ज्यांच्या हळदी काय असेल तर तुम्ही आज काय करा, दुपारनंतर झाकण्याची तयारी ठेवा। कारण की दुपारनंतर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे। सर्वदूर नाही पडणार, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा हे अवकाळी पाऊस असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, 15 मे ते 30 मेच्या दरम्यान ज्या भागात जास्त पाऊस पडला पावसाळ्यात त्या भागात मात्र जास्त पाऊस पडतो। एक सगळ्यात उदाहरण सांगतो, 15 मे ते 30 मे दरम्यान आता ही आष्टी भाग आहे, ह्या आष्टीला पाऊस पडला बघा, इथं हे पाहू शकता। तर येणाऱ्या पावसाळ्यात इथं दररोज पाऊस येणार, आणि जर एखाद्या इथं बाजूला एखाद्या गावाला नाही पडला तर येणाऱ्या पावसानं त्या गावाला सोडून देणार, म्हणून हे लक्षात घ्यायचं। 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस निर्णायक असतो, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। पाऊस जवळ आलेला आहे, शेतीचे कामे करून घ्या। फक्त 24 दिवसात पाऊस राहिला आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। मान्सून उद्या